आणि आता काही स्पेशल रिपोर्ट्स एकदम खास। भाजपचे आमदार नारायण कुचे यांची संभाजीनगरमध्ये पैसे वाटप केल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे। संभाजीनगरात नारायण कुचे यांची बहीण निवडणुकीच्या रिंगणात होती। बहिणीसाठी कुचे यांनी थेट पोलीस बंदोबस्तातच पैशांचं वाटप केल्याचं बोललं जात आहे। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे पाहूयात खास रिपोर्ट। महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली ती छत्रपती संभाजीनगरची। राडा, हाणामाऱ्या, गोंधळ, आरोप प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक प्रचंड गाजली। अशातच आता एका कथित ऑडिओ क्लिपमुळे संभाजीनगर पुन्हा एकदा चर्चेत आलंय। ही ऑडिओ क्लिप आहे भाजपचे आमदार नारायण कुचे यांची। हॅलो, बोल हॅलो, बोल ना। थोडासा हे पडू द्या ना, अंधार पडू द्या ना। सगळे लोक घरात पुढे पैसे वाटत असते, गोर गरीब लोकांना नोटा चांगले दिसल्या पाहिजे। अहो कुचे साहेब, एक मिनिट ऐकून घ्या। सगळीकडे चर्चा चालू आहे, म्हणून म्हणलो मी तुम्हाला की थोडासा अंधार पडू द्या। अंधारात न खेळणे जमत, अंधारात जरा उजळत होऊन जाऊन दी। ऐकलं? भर उजेडात ज्यांना पैसे वाटप करण्याची घाई झाली तो आवाज आहे आमदार नारायण कुचे यांचा। आमदारांची बहीण संभाजीनगर महानगरपालिकेच्या रिंगणात होती। गंगाबाई भवरे प्रभाग क्रमांक 24 मधनं भाजपच्या उमेदवार होत्या। बहिणीच्या प्रचाराची जबाबदारी नारायण कुचे यांच्या खांद्यावर होती। त्यासाठी कुचेंनी आपल्या एका कार्यकर्त्याशी संवाद साधतानाची ही ऑडिओ क्लिप असल्याचा दावा केला जातो। या क्लिपमध्ये मतदारांना पैसे वाटप करण्याची चर्चा होते। हॅलो, हा बोल कुचे साहेब। हॅलो, बोल हॅलो, बोल ना। थोडासा हे पडू द्या ना, अंधार पडू द्या ना। सगळे लोक अंधारात पुढे पैसे वाटत असते, गोर गरीब लोकांना नोटा चांगले दिसल्या पाहिजे। अहो कुचे साहेब, एक मिनिट ऐकून घ्या। सगळीकडे चर्चा चालू आहे, म्हणून म्हणलो मी तुम्हाला की थोडासा अंधार पडू द्या। अंधारात न खेळणे जमत, अंधारात जरा उजळत होऊन जाऊन दी। अरे उजेडात नका करू। तुम्ही आडीला पलीतून चालू आहे। नाही, आडीलं नाही तुम्हाला कोण। हॅलो, हे तुमचा गैरसमज आहे। तुम्हाला आडीलं नाही कोण। डोर टू डोर आम्हाला आहे ना, तुम्ही 2 दिवस काही म्हणायचं नाही तुम्हाला। तुम्ही काय शाद्या आमच्या बॉडी प्लाटला शाद्याला, तुम्हाला माहित झालं बॉडी प्लाटला शाद्याला म्हणून जाऊन द्या। कोण? नाही, शिव्या नाही दिल्या। मी त्याला बाजूला केलं पोरायला का, त्याचा काही संबंध नाहीये। ते बॉडीगार्ड आहे, त्याला काही बोलू नका। त्याची ड्युटी आहे, ती ड्युटी करू आले। मीच त्याला बाजूला केलं। आता मी एक पीआयची गाडी मागितली, 7-8 पोलीस बंदोबस्त मध्ये पैसे वाटतात। बिनधास्त वाटा कुठे साहेब, मी तुम्हाला काय सांगतो, पण थोडासा अंधार पडू द्या। गरीब जनतेचं भलं होऊन द्या ना। तुम्ही तर भलत का? पैसे आहे ना। अहो आमदार साहेब, तुम्ही आतापर्यंत तुम्ही भलत काही चाललेले आहे ना। हा, चालन, होते बाकी तुम्ही बाकी नाही, आम्ही नाही बाकी तुम्ही, पण जरा थोडा अंधार पडू द्या। दिवसा ढवळं चालू झाल्यावर म्हणल्यावर आता एवढं मोठा आमदार माणूस जर एवढं दिवसा ढवळं जर असं करू लागलं म्हणल्यावर थोडस हे वाटतं ना। ठीक आहे, ओके। या ऑडिओ क्लिपमुळे संभाजीनगरचं वातावरण चांगलंच तापलंय। मात्र ही ऑडिओ क्लिप बनावट असल्याचं स्पष्टीकरण आमदार कुचेंनी दिलं। पहिल्या दिवसापासून आरोप प्रत्यारोप करू लागले की, कारण की पहिल्या दिवशी म्हणले की अधिकाऱ्याला 1 कोटी रुपये दिले, अधिकारी मॅनेज केला, म्हणजे ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा केला। मला सांगा, जर घोटाळा केला असता तर मग MIMची कशाला निवडणूक आली असती? 33-36 लोक वंचितची कशाला आले असते निवडून? म्हणजे पूर्णपणे बदनाम करायचं कसं भारतीय जनता पार्टीला आणि नारायण कुचेला हे सर्वस्वी चालू आहे। म्हणून या सगळ्या ऑडिओ क्लिप माझ्या षडयंत्र तयार करून केलेले आहे। नारायण कुचेंनी ऑडिओ क्लिप बनावट असल्याचं म्हटलंय। मात्र ऑडिओ क्लिपमध्ये दुसऱ्या बाजूने बोलणारा कार्यकर्ता ही क्लिप खरी असल्याचं मान्य करतोय। त्याच्यामध्ये आम्हाला अशी माहिती भेटली की आमदार नारायण कुचे हे स्वतः गल्ली नंबर 13 मध्ये स्वतः आलेले आहे, ते स्वतः पैसे वाटत आहे। म्हणून माझे आणि आमदार नारायण कुचे यांचे संबंध चांगले असल्यामुळं मी त्यांना फोन केला की आमदार साहेब, बाबा तुम्ही जो हा प्रकार करताय, पैसे वाटण्याचा जो प्रकार चालू आहे, हा दिवसा ढवळ्या करू नका, थोडासा अंधार पडू द्या, रात्रीच्या टायमाला वाटा। म्हणजे तुमचं जे आमदार म्हणून जे तुमची लोकांच्या याच्यामध्ये प्रतिष्ठा आहे तर ती खराब नाही व्हायला पाहिजे, म्हणून ह्या हेतून मी त्यांना फोन केला होता। आणि आमदार नारायण कुचे यांनी मला त्याचं प्रत्युत्तर वेगळंच दिलं की बाबा घेऊ दे ना, आमदाराचे पैसे घेऊ दे ना, गोरगरिबाला पैसे। ही ऑडिओ क्लिप बाहेर आल्यानंतर वंचितचे उमेदवार सतीश गायकवाड
यांनी कायदेशीर लढाईची तयारी केली आहे. नारायण कुचेची जी ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे ते ऑडिओ क्लिप ही एकदम सत्य आहे. त्याला आमचे कार्यकर्ते अजय म्हस्के यांनी फोन केला होता. फोन करून समोर त्याच्यासोबत चर्चा झाली. चर्चा झाली त्यानं ते सविस्तर सांगितलं, कारण मग तुम्ही पैसे वाटताना आम्हाला हरवत आहे. आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की आम्ही पैसे वाटताना तुम्हाला हरवत नाहीये, पण दिवसा ढवळ्या तुम्ही पैसे वाटताय. तर त्याला आमदार म्हणून आम्ही त्याला आमच्या कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप दिला होता. पण त्याने स्पष्ट त्या भूमिकेत सांगितलं की मी आता 5-6 पोलिसवाले बोलवतो, PI बोलवतो, पोलिसांसोबत येऊन पैसे वाटतो, अशी त्याने स्पष्ट भूमिका त्यांनी त्या ठिकाणी सांगितली होती. निवडणुकीपूर्वीच भाजप महिला कार्यकर्त्यांनी नारायण कुचेंना घेरून शिवेगाळ केल्याचं प्रकरणही समोर आलं होतं. कधी पोलिसांना शिवेगाळ करणं, कधी सरकारी अधिकाऱ्यांना फोनवरून दम भरणं, अशा अनेक कारणांमुळे नेहमीच वादात अडकणारे कुचे पुन्हा अडचणीत आले. मात्र पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप करण्याचं हे प्रकरण नारायण कुचेंना भोवणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर.